काका 35 वर्ष झालं तुम्ही इंडस्ट्रीत काम केलंय. 35 वर्ष काही छोटा कालावधी नाहीये. कसा होता 35 वर्षांचा अनुभव? अरे खूप चांगला. काय आहे, जेव्हा शूटिंगला मी जायचं ना तेव्हा मला सगळं दुःख मी विसरायचं. काही आपल्याला मरण असते, हे असते, काहीच यायचं नाही तेव्हा. आणि मला काय वेगवेगळी कामं मिळायची ना. मी नोकराचा रोल केला आहे, बापाचा रोल केला आहे, परत माझ्या लग्नाचा रोल केला आहे, लग्न झाल्यानंतर बायको पळून गेला तो रोल केला आहे, चाळीमध्ये कॉमेडीचा रोल केला आहे, आणि वॉचमनचा रोल केला आहे, आणि परत क्रिकेटचा अंपायरचा रोल केला आहे. कितीतरी सगळे तऱ्हेचे रोल केलेले आहेत मी. मला बरं वाटते खूप. आता आठवणी येतात आता बसून बसून. काय ती मजा असायची बापरे. शूटिंगला मजाच मजा. असं वाटतं की शूटिंग संपत नाही. किती काम परत परत काम करावे अजूनही वाटते. पण आता कधीतरी बसल्या असं बसल्या बसल्यावरती आठवण आठवतं. येतं आणि डोळ्यातनं पाणी पण येतं. गेले ते दिवस. काय माणसाचाच दिवस असतात, सणाचा दिवस. या 35 वर्षांच्या काळात कुठल्या कलाकारानं तुम्हाला खूप भक्कम साथ दिली, किंवा कुठल्या कलाकारांना असं नाही, कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला अशी खूप भक्कम साथ दिली की ज्याचं तुम्हाला आज आवर्जून नाव घ्यावं असं वाटतंय? मला राजन वाघमारे आणि गिरीश मोहितेने भक्कम साथ दिले. भक्कम. त्या प्रत्येक सीझनमध्ये मी त्यांच्या असायचं. राजन वाघमारे आणि गिरीश मोहिते. पिक्चर आता पहिला पिक्चर त्याने केला ही पोरगी कोणाची मध्ये, त्यात मला बापाचा रोल दिला पंढरीनाथ कांबळे बरोबर. बरोबर. परत हे तर प्रत्येक वेळी मला ते काम द्यायचेच ते राजन वाघमारे साहेब. समजलं प्रत्येक. आणि परत ते अमित दामले म्हणून होते, त्याने दिलं आहे. परत जयंत गिराकी मी पहिला ब्रेक दिला अकबर बिरबलमध्ये. रतन राणीच्या अकबर बिरबल सिरियल होती, विक्रम गोखले बरोबर. मनोजचा रोल तो केला मी.